हॅलो एव्हरीबडी. आज आपण बायोलॉजीचं इंट्रोडक्शन घेणार आहोत. ठीक आहे की बायोलॉजीत काय आहे, बायोलॉजीत आपण काय अभ्यासणार आहे, बायोलॉजीचा फायदा काय, बायोलॉजीची सुरुवात कुठून झाली, या सर्व गोष्टी काय करणार आहे आपण बायोलॉजीच्या इंट्रोडक्शनमध्ये बघणार. उद्यापासून आपण आपला ॲक्च्युअल 11वीचा सिलेबस चालू करू. उद्या 11वीचा सिलेबस आपण नेक्स्ट लेक्चरपासून बायोलॉजी 11वी आणि केमिस्ट्री 11वी दोन्हीचा आपण चालू. लास्ट केमिस्ट्रीचं लेक्चर होतं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सायन्स, आर्ट आणि कॉमर्स यांचे तुम्हाला फायदे तोटे सांगितले. कुठे कुठे फायदे सांगितले, तोटे काही नाहीच आहे कुठल्याही शाखेचे, ते सांगितले. त्यानंतर तुम्हाला थोडंसं अभ्यासाबद्दल मार्गदर्शन केलं की बाबा किती वेळ करायचा, काय करायचा. ठीक आहे, अभ्यास हा मस्ट आहे, करावाच लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की बाबा आपण सायन्स फील्डमध्ये बघणार आहोत की काय, बरोबर. तर मग बायोलॉजीचं इंट्रोडक्शनमध्ये आपण पहिले बघू की हे बायोलॉजी नेमकं काय. तर बायोलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स. पहिलाच तुम्हाला स्टेटमेंट मिळेल कुठे पण की बायोलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स. एक मिनिट, बायोलॉजी काय आहे? सायन्सची ब्रांच आहे. बरं, मग आता सर सायन्स म्हणजे काय, नेमकं सायन्स कशाला म्हणतात? ठीक आहे की नाही. कारण सायन्स हा शब्द जर तुम्ही बघितला तर लॅटिन वर्ड आहे बघा, सायन्स, SCIENC. सायन्स हा शब्द लॅटिन वर्ड मधून आलेला आहे. लॅटिन ही फार जुनी भाषा होती. जसं आपल्या देशामध्ये संस्कृत ही जुनी भाषा होती, तसं युरोपियन कंट्रीज मध्ये लॅटिन ही लँग्वेज खूप जुन्या काळामध्ये वापरल्या जाते. आणि असं म्हणतात की संस्कृत पासूनच लॅटिनचा उदय झालेला. कारण संस्कृत मध्ये बघा फादर, लॅटिन मध्ये फादर जवळपास, तिकडं आपल्या इथं काय, आपल्या इथं बघा आपल्याच वयाच्यातून मदर, आपल्या इथं काय बघा मात्र, तिथून आलेला आहे. ठीक आहे, या गोष्टीची आपल्याला काही उकल करायची नाही. आपला विषय सायन्स आहे, हे आर्ट मध्ये चालतं. तर लॅटिन शब्द होता बघा, लॅटिन शब्द काय होता, लॅटिन वर्ड सायंटिशिया. कोणता शब्द होता? लॅटिन वर्ड सायंटिशिया. त्याच्यापासून आलेला आहे हा सायन्स शब्द. सायंटिशियाचा अर्थ काय मग? सायंटिशियाचा अर्थ होतो नॉलेज. सायंटिशियाचा अर्थ होतो नॉलेज, ज्ञान. ठीक आहे, याच्यापासून आपला सायन्स शब्द काय झालेला आहे, डिराईव्ह झालेला आहे. ठीक आहे, सायन्स शब्द डिराईव्ह झालेला आहे. मग आपण त्याची एक चांगली सुटसुटीची डेफिनेशन बघू. सायन्सची काय करू आपण, एक डेफिनेशन बघू की त्याच्यात नेमकं असतं काय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळलं की नेमकं सायन्स मध्ये म्हटलेलं काय. चालेल, तर सायन्सची डेफिनेशन आहे बघा, द नॉलेज okay, the knowledge gained by actual observation, the actual observation. Okay, actual observation. ठीक, त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे, which found correct. नुसतं ऑब्झर्वेशनचं नॉलेज साधन आहे. बघू वाटलं तर विच फाउंड करेक्ट ऑन व्हेरिफिकेशन. जे आपल्याला नॉलेज मिळालेले ऑब्झर्वेशन ते सगळीकडे करेक्ट पाहिजे. म्हणजे जर पृथ्वीवर आपण गुरुत्वाकर्षणाचं व्हॅल्यू काढली तर ती पृथ्वीच्या सर्व भागामध्ये जवळपास सारखी पाहिजे, जवळपास. ऍक्च्युअल मध्ये नसती, कारण आपण पुढे तुम्ही फिजिक्स मध्ये शिकाल तर पृथ्वीचा हा जर पोल भाग असेल, इथं पृथ्वीचा जो पोल असतो ना, पोल, नॉर्थ पोल, साऊथ पोल, तिथं ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू वेगळी असते. पृथ्वीच्या मध्यभाग, इक्वेटर म्हणतो आपण त्याला, विषुववृत्त, तिथं काय असते, वेगळी असते. ठीक आहे, ते थोडंफार व्हेरिएशन होतं, पण त्याचा पण काय नियम आहे. ठीक आहे, तर बघू आपण व्हेरिफिकेशन. which found correct on verification and can be put in systematic manner.
सिस्टमॅटिक manner based on known facts. काय सांगितले? द नॉलेज गेन बाय ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन. ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन वरून काय होतं आपल्याला काही नॉलेज भेटतं विच फाउंड करेक्ट ऑन व्हेरिफिकेशन. जर त्या आलेल्या नॉलेजचं किंवा त्या ऑब्झर्वेशन म्हणून आपल्याला जे काही कळालं, ऑब्झर्वेशन केलं आपण एक्स वाय झेड. समजा आपण बघितलं की उन्हाळ्यामध्ये काय होतो, दिवस मोठा असतो, रात्र छोटी असते, बरोबर आहे. तर आपलं कशावरून झालंय? ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन केलं आपण. उन्हाळ्यामध्ये काय होतं, ऍक्च्युअल ऑब्झर्वेशन मध्ये की दिवस मोठा असतो, रात्र छोटी असते. बर ठीक आहे. मग हीच गोष्ट, अशीच गोष्ट समजा आपण राहतो उत्तर गोलार्धात, आपण इकडे चेक केली. हीच गोष्ट उन्हाळा जेव्हा इकडे असतो उत्तर गोलार्धात, जेव्हा इकडे उन्हाळा असतो उत्तर गोलार्धात, तेव्हा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. पण जेव्हा दक्षिण गोलार्धात पण समर असेल किंवा उन्हाळा असेल, तर तिथे पण उन्हाळ्यासारखाच आपल्या इकडे जसा दिवस मोठा होता, तसा दक्षिण गोलार्धात पण जेव्हा उन्हाळा असेल तेव्हा दिवस मोठा असतो का, हे आपण चेक केलं. तर काय पाहिलं? करेक्ट आहे. जेव्हा दक्षिण गोलार्धात पण उन्हाळा असतो तेव्हा तिथं पण काय असतो, दिवस मोठा असतो. म्हणजे व्हेरिफिकेशन काय झाले? करेक्ट आहे. उन्हाळ्यामध्ये काय दिवस मोठा आहे. तसं आपण काय केलेलं आहे माहिती का, हे सगळं की सूर्य पूर्वेकडे उगतो, उन्हाळा आहे, हे आपण मानलेलं आहे. काय केलंय की सायंटिस्टने म्हटलंय की जेव्हा टेम्परेचर अर्थच्या ज्या रिजन मध्ये जास्त असेल त्याला समर म्हणायचं. सूर्य ज्या दिशेला उगतो त्या दिशेला पूर्व म्हणायचं. सूर्य पूर्वेकडे नाही उगत. खरं ऍक्च्युअल वर्ड काय, सूर्य ज्या दिशेला उगतो त्या दिशेला आपण पूर्व म्हणतो. अशा प्रकारे. तर मग काय झालेलं आहे की व्हेरिफिकेशन केलं की उन्हाळ्यामध्ये खरंच दिवस मोठा असतो का. दक्षिण गोलार्धात गेलो तिथं पण आपल्याला काय ऑब्झर्वेशन मिळालं की नाही, दक्षिण गोलार्धात पण उन्हाळ्याच्या वेळी दिवस मोठा असतो. म्हणजे व्हेरिफिकेशन काय, फाउंड करेक्ट. व्हेरिफिकेशन पण काय झाले, फाउंड आपलं करेक्ट झाले. त्याच्यानंतर अँड कॅन बी पुट इन सिस्टमॅटिक मॅनर. कॅन बी पुट इन सिस्टमॅटिक मॅनर. पुट करू शकतो का की बाबा अर्थ आपली रोटेट करते. अर्थ रोटेट करताना ती सूर्यासोबती काही ऍक्सिस मध्ये काय करते, टिल्ट पण करते. ऍक्च्युअल मध्ये पृथ्वीने असं वर फिरलं पाहिजे, पण पृथ्वी काय करते, अशी फिरते, थोडीशी झुकते. हा भाग काय होतो, सूर्याच्या दिशेनं झुकतो पृथ्वीचा. मग त्याच्यात काय होतो, हा अँगल तयार होतो 23.4 किंवा 23.5 डिग्री. ठीक आहे. हा अँगल तयार होतो. मग हे आपल्याला सिस्टमॅटिक मॅनर मध्ये पुट पण करता आले की पृथ्वी टिल्ट होते. टिल्ट झाल्यामुळे थोडंसं काय होतं, दिवस रात्र यामध्ये व्हेरिएशन येतं. बेस्ड ऑन नोन फॅक्ट. नोन फॅक्ट आहे आपल्याला माहिती. काय माहिती की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तिच्या ऍक्सिस थोडासा टिल्ट करतो, त्याच्यामुळे दिवस रात्रांमध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी काय सायन्स मध्ये असतात. मी हे एक उदाहरण दिलं पृथ्वी फिरण्याचं, तसं तुमचं भरपूर उदाहरण देऊ शकता. समजून घ्या की एखादा डायबेटिक पेशंट आहे, बायोलॉजिस्ट जर उदाहरण घेतलं तर डायबेटिक पेशंटला काय सांगितलं जातं बाबा की साखर कमी खा. का बरं साखर कमी खा? काय असतं बाबा, हे बघा, डायबिटीज कशामुळे होतो, जर इन्सुलिन तुमच्या शरीरात तयार नाही व्हायला लागलं तर काय होतं, तुम्हाला डायबिटीज झाला असं. जर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन नसलं तर तुम्हाला काय झालंय, डायबिटीज झालाय असं म्हटलं जातं. बरं, हे इन्सुलिनचं काम काय असतं तर लक्षात घ्या, तुम्ही जेवण जेवता किंवा तुम्ही काही खाद्यपदार्थ खाता, खाल्ल्यानंतर त्याचं रूपांतर तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोजमध्ये होतं. कशामध्ये होतं, ग्लुकोज. हे ग्लुकोज आपल्या सेल्स काय करतात, आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज, ज्याला आपण मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, त्याच्यासाठी वापरतात. कोणतं, जे खाल्लेलं अन्न आहे त्याचं कशामध्ये कन्वर्जन होतं, ग्लुकोजमध्ये. फूडचं कन्वर्जन होतं ग्लुकोजमध्ये. आता जर एखादा व्यक्ती खूप जास्त खाणारा असेल, पहा तुम्ही, जास्तीत जास्त डायबिटीज लठ्ठ माणसाला किंवा जो काम करत नाही त्यालाच होतो. तर एखादा माणूस खूप खातोय, त्याच्यामध्ये खूप सारं ग्लुकोज बनतंय. खूप सारं ग्लुकोज बनलं तर काय होतं माहिती का, आपल्या शरीरात जितकं ग्लुकोज लागतं तितकं ग्लुकोज काय केलं जातं, वापरल्या जातं मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी. म्हणजे जास्तीचं राहिलेलं एक्सेस जे ग्लुकोज असतं, एक्सेस ग्लुकोज, जास्तीचं ग्लुकोज, ते काय केलं जातं आपलं फॅट मध्ये, फॅट म्हणजे चरबीमध्ये कन्वर्ट केलं जातं.
आपल्या शरीरामध्ये राहिलेलं ग्लुकोज फूडचं ग्लुकोजमध्ये रूपांतर झालं, ग्लुकोज मधलं बाकी जेवढं ग्लुकोज आपल्या शरीराच्या ऍक्टिव्हिटीसाठी वापरतं तेवढं वापरून घेतलं, राहिलेलं ग्लुकोज काय केलं जातं फॅटमध्ये बनवलं, फॅटमध्ये म्हणजे आपल्या शरीरावरच्या चरबीत रूपांतर. जेव्हा ह्या ग्लुकोजला फॅटमध्ये कन्वर्ट करायचं असतं तेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिनचा वापर, आपल्या शरीरामध्ये काय इन्सुलिनचा वापर. जर हे इन्सुलिन असेल तर हे ग्लुकोजला फॅटमध्ये करू शकतं, पण हेच नाही तर मग काय होणार, आपलं जे शरीरातलं रक्तातलं जे ग्लुकोज आहे, आपल्या शरीरातलं रक्तामध्ये ग्लुकोज जातं ते ग्लुकोज तसंच राहतं, शरीरामध्ये काय होतं तसंच राहतं. मग ते ग्लुकोज जर तसंच राहिलं तर काय होतं, आपलं रक्त जे ते घट्ट बनतं. जर रक्त घट्ट बनलं तर ते मला सांगा आपल्या हार्ट पासून सगळ्या अवयव किंवा ऑर्गन्स पर्यंत पोहोचायला त्याला वेळ लागेल की, त्याला खूप जास्त हार्टला लोड घ्यावा लागेल, कारण त्याला जास्त जोरात प्रेशराईज करून त्याला ढकलावं लागेल. कारण तुम्हाला माहिती आहे एखादी घट्ट गोष्ट लवकर फ्लो नाही होत, लवकर वाहत नाही. मग ती घट्ट रक्त झाल्यामुळं काय होतं, आपल्या हार्टला जास्त जोरात प्रेशरनं ते पंप करावं लागतं इतर ब्लड व्हेसल्स मध्ये. पण अशा वेळी जास्त प्रेशरनं पंप करताना हार्टवर अतिरिक्त लोड येतो, अतिरिक्त लोड आल्यामुळं हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. क्लिअर आहे? काय होतं, ग्लुकोज जर रक्तात तसंच राहिलं तर हार्टवर लोड येतो, हार्टवर लोड आला तर हार्ट अटॅक येऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. त्याच्यामुळे काय करतात, इन्सुलिन त्या माणसाला एक तर गोळ्यांच्या स्वरूपात किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात दिल्या जातात. दुसरी एक गोष्ट, समजा एखादा माणूस कमी खातो किंवा काय होतं माहिती का, एखाद्या वेळेस समजा माणसाला जेवण नाही भेटलं तर माणसाचं काय होतं की बॉडीवर जे फॅट स्टोअर आहे का त्या फॅटचं काय होतं परत ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि माणसाची ऍक्टिव्हिटी काय केल्या जाते, निभावल्या जाते 2 दिवस 3 दिवस. असं करताना सुद्धा आपल्याला इन्सुलिन लागतं. लक्षात ठेवा, इन्सुलिनचं काम काय, मग ग्लुकोजचं फॅटमध्ये कन्व्हर्जन करणं, परत फॅटचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन करणं. म्हणजे एखाद दिवशी तुम्हाला जेवायला नाही भेटलं तर हे इन्सुलिन तुम्हाला काय होतं फायद्याचं ठरतं का, तुमच्या फॅट पासून परत काय करणार ते ग्लुकोज करणार. अशी एक गोष्ट. ह्या गोष्टी आपल्या काय नोन फॅक्ट आहेत, ह्या नोन फॅक्टवर आपला सायन्सचा अभ्यास चालू असतो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंटली ऑब्झर्वेशन करून एक्सपेरिमेंट करून व्हेरीफाय केले. नॉर्मल माणसाचं आता हे कसं व्हेरीफाय केलं असेल, एक नॉर्मल माणूस घेतला असेल, त्याचं बघितलं असेल की शरीरामधला कोणता इन्सुलिन आहे तर तो कसा ऍक्टिव्हिटीज असतात, एखाद्याचं नाही. हे सगळं हजारो वर्षाच्या आपल्या अभ्यासाचा परिणाम आहे की हे आपल्याला कळायचं. मी हे जे सांगितलं इन्सुलिनमुळे असं होतं तसं होतं, हे काही एका दिवसात असं ट्यूबलाईट पेटवल्यासारखं झालेलं नाही. ह्याच्यासाठी सायंटिस्टनी हजारो वर्ष मेहनत केली. तर सायन्स कळालं तुम्हाला तर ठीक. आता आपण बघूया बायोलॉजी म्हणजे सायन्स तर कळून गेलं की सायन्स मध्ये काय केलं जातं बाबा, ऑब्झर्वेशन केल्या जातं, सभोवतालच्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात, त्याच्यानंतर त्या चेक केल्या जातात, बघितल्या जातं की बाबा ही गोष्ट घडती कशी, हिच्या मागं काय कारण, हिच्यात काय हे, हिच्यामध्ये काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. आणि त्याच्यावरून एक काहीतरी आपण गोष्ट म्हणतो की बाबा उन्हाळ्यात सूर्य जास्त, उन्हाळ्यात दिवस जास्त असतो, का असतो, का बरं असतो, त्याचे फॅक्ट्स आपण शोधतो. म्हणजे एखादी गोष्ट निसर्गात किंवा आपल्या आजूबाजूला घडती कशी हे बघणं म्हणजे काय तर सायन्स. त्याच्या मागं काय होईल, त्याच्या मागं लॉजिक काय, त्याच्या मागं रिझन काय, त्याच्या मागं काय तत्व आहे हे जाणून घेणं म्हणजे सायन्सचा अभ्यास, बाकी काहीच. मग बायोलॉजी, तर बायोलॉजी हा शब्द, बायोलॉजी हा पण शब्द माझ्या हिशोबानं ग्रीक मधून आलेला. कुठून आलाय, ग्रीक मधून. ठीक आहे, हा शब्द आलेला आहे ग्रीक मधून, ग्रीक. ठीक आहे, बायो म्हणजे बायो मीन्स लाईफ, बायो मीन्स लाईफ अँड लॉजी मीन्स स्टडी. बायो मीन्स लाईफ अँड लॉजी मीन्स स्टडी. सो बायोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ लाईफ. बायोलॉजी सिंपल भाषेत काय, स्टडी ऑफ लाईफ. ठीक आहे, इथं लाईफ कोणाची, लाईफ कोणाला असती आपल्याला माहिती, लाईफ कोणाला असती, लिव्हिंग थिंग्सला, सजीवांना असते, लिव्हिंग थिंग्स, सजीवांना लाईफ असते. मग इथं काय आपण बायोलॉजीचा अभ्यास कशाचा करतो, सिंपल गोष्ट
स्टडी ऑफ लाईफ. ओके चालेल. त्याच्यानंतर या बायोलॉजीच्या अभ्यासाची सुरुवात इसवी सन मध्ये एका ग्रीक शास्त्रज्ञानं केली होती. त्याचं नाव होतं ॲरिस्टॉटल. लिहित चला, थोडंसं पॉज करून वाटलं असतं. ॲरिस्टॉटल हा एक खूप मोठा ग्रीक तत्ववेत्ता, फिलॉसॉफर होता, एक बायोलॉजिस्ट होता. याला फादर ऑफ बायोलॉजी म्हणतात. फादर ऑफ बायोलॉजी, याला फादर ऑफ बायोलॉजी म्हणतात. ॲरिस्टॉटल हा फादर ऑफ बायोलॉजी असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर ॲरिस्टॉटल हे काय हे लिहून घेत जा. कारण काय, तुम्ही भविष्यात जर कधी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर दिल्या ना, हे कधी कधी पुस्तकात सापडत नाही. कधी कधी ह्या गोष्टी पुस्तकात सापडत नाही आणि याच्यावर प्रश्न हमखास विचारला जातो. ठीक आहे. तर या गोष्टी लिहित चला, मी जे शिकवतोय ते. त्याच्यानंतर बघा की फादर ऑफ बायोलॉजी ॲरिस्टॉटलला म्हणतात. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बायोलॉजीचे दोन प्रकार आहेत. बायोलॉजीचे दोन ब्रांचेस आहेत, मेन ब्रांचेस. एक ब्रांच आहे बघा बायोलॉजीची, पहिली ब्रांच आहे बॉटनी, आणि बायोलॉजीची दुसरी ब्रांच आहे झूलॉजी. ठीक आहे. बॉटनी याचं पण बघा बॉटनी असं तुम्ही फॉर्म्युली लिहितात ना ई लावून, तर बॉटनी याचा पण मीनिंग काय होतं. बॉटनी म्हणजे प्लांट किंवा पाश्चर. पाश्चर म्हणजे पूर्ण ऐकलेले ना, पूर्ण असतात एक झाडं छोटी छोटी, त्याच्यावरून हा शब्द आलेला आहे बॉटनी. हा पण ग्रीक वर्ड. हा कोणता वर्ड आहे, ग्रीक वर्ड. कारण तिकडे सुरुवात झाली बायोलॉजीची असं मानल्या जातं. पुढे आपण बघणार आहे आपले इंडियन्स पण काही कमी नाही. ह्यांनी तर फक्त बॉटनी प्लांट विंड हे सांगितलं, इंडियन्सनं तर खूप जबरदस्त काम केलं. तुम्ही जर ऐकाल पुढचं तर थक्क होऊन जाल की अरे बापरे, आपल्या इथं असं पण होत होतं. ठीक आहे. तर बघूया आपण ते पण. नंतर झूलॉजी हा शब्द आलेला आहे. झूलॉजी, झू म्हणजे काय, ॲनिमल. आणि लॉजी म्हणजे आत्ताच बघितलं आपण, लॉजी म्हणजे काय, स्टडी. झूलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ ॲनिमल. झूलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ ॲनिमल. ठीक आहे. तर बॉटनीचा फादर आहे बघा थिओफॅक्टस. THEOFHRATUS. आणि झूलॉजीचा परत फादर आहे ॲरिस्टॉटल. ठीक आहे. लिहून घ्या, मिटवतो मग मी. कळालं, ह्या दोन गोष्टी बघितलेल्या आहेत. आता आपण बघूया बायोलॉजी इन एन्शियंट इंडिया. बायोलॉजी इन एन्शियंट इंडिया या गोष्टी माहीत असल्या पाहिजे की आपल्याला आपण कसं त्या सब्जेक्ट मध्ये कुठून सुरुवात झाली आहे. हे तर आता वेस्टर्न आहे. आता एन्शियंट इंडिया मध्ये बघूया. एन्शियंट इंडिया मध्ये खूप सारे हे झालेले आहेत, काय म्हणतात त्याला, आपले सायंटिस्ट झालेले आहेत की त्यांनी बायोलॉजीवर खूप सारी रिसर्च केली. त्यात एक नाव आहे बघा धन्वंतरी. आपल्या गावामध्ये खूप साऱ्या मेडिकलवर धन्वंतरी नाव आहे. धन्वंतरीला गॉड ऑफ मेडिसिन पण म्हणतात. ओके. धन्वंतरी काय म्हटलं जातं, गॉड ऑफ मेडिसिन पण म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, त्याने पण त्याच्यानंतर नेक्स्ट नाव आहे बघा आपल्या याच्यात सुश्रुता किंवा सुश्रुत. जबरदस्त माणूस, एकदम जबरदस्त माणूस. याला फादर ऑफ सर्जरी म्हटलं जातं. फादर ऑफ सर्जरी.
असं म्हणतात आपल्या आजच्या आयुर्वेदिक, जर कोणी आयुर्वेद BAMS याचे ग्रंथ वाचावे लागतात, त्याच्या ग्रंथाचा रेफरन्स येतो सुश्रुतच्या काही प्रमाणात. ठीक आहे, आता मी काही BAMS केलेलं नाही, मला काही माहित नाही, पण मी ऐकलेलं. ठीक आहे, सुश्रुत फादर ऑफ सर्जरी. सर्जरी म्हणजे काय? ऑपरेशन, याला तुम्ही म्हणतात सर्जरी. ठीक आहे, आपण कॉमन भाषेत काय म्हणतो? ऑपरेशन, सर्जरी. फादर ऑफ सर्जरी. याने त्या काळामध्ये, त्या काळा म्हणजे कधी 600 BC. 600 BC म्हणजे आजपासून 2600 वर्षापूर्वी, आजपासून 2600 वर्षापूर्वी याने खूप साऱ्या सर्जरीज केल्या होत्या. जसं एक्सट्रॅक्ट ऑफ कॅटाट्रॅक्ट. एक्सट्रॅक्ट ऑफ कॅटाट्रॅक्ट काय? कॅटाट्रॅक्ट म्हणजे काय? मोतीबिंदू. मोती बिंदू, डोळ्याचा आजार या बऱ्याच जणांना होतं. तुमच्या घरात पण काही म्हातारे व्यक्ती असेल आणि त्यांची जर कंप्लेंट असेल की मला धुसर दिसतंय, एकदम असं स्पष्ट नाही दिसत आहे, फिक्क फिक्क दिसतंय, उजेडात पण त्यांना अंधारात जाणवतो, बाहेर लख्ख प्रकाश आहे किंवा घरात लख्ख प्रकाश आहे तरी त्यांना अंधुक अंधुक दिसतं, असं जर असं तर त्यांना तुम्ही डॉक्टरकडे कन्सल्ट करा. मोतीबिंदू, सरकार याच्यासाठी खूप साऱ्या सुविधा त्यांनी काढलेल्या आहेत. मोतीबिंदूचं औषध हे ऑपरेशन आपल्या देशामध्ये खूप स्वस्तात होतं, साधारण 2 ते 3 हजारात पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होतं आणि सक्सेस रेट जवळपास 99% पेक्षा जास्त आहे. खूप छान आहे, करू शकतात. माझ्या वडिलांचे झालेले, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा, तुमच्या घरामध्ये जर कोणी असेल की ज्यांना हा डोळ्याचा दिसण्याचा प्रॉब्लेम असेल, एज्ड लोक 60-50 वर्षाच्या पुढचे, त्यांना असू शकतो. ठीक आहे, तर त्यांना त्या काळामध्ये एच केलं होतं. आता मोतीबिंदूत होतं काय? तुमची जी डोळ्याची बावली असते त्या बावलीवर एक प्रकारचा थर जमा होतो. तो थर काय केला जातो? काढला जातो, त्याच्या जागी एक नवीन लेन्स टाकला जातो. तर ह्या भाऊनं काय केलं होतं? हा तो जो थर आहे का तो काढण्याचा प्रयत्न केला होता, ज्याच्या डोळ्यावर मोतीबिंदू झाला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, त्याने ह्यूमन एनाटॉमीचा अभ्यास केला. ह्यूमन एनाटॉमी म्हणजे माणसाच्या आतला भाग, माणसाच्या आतमध्ये काय काय हे आहे, काय म्हणतात त्याला, ऑर्गन्स आहेत किंवा माणसाचा अंतरंग कसा आहे. एनाटॉमी काय आहे? स्टडी ऑफ इंटरनल ऑर्गन ऑफ ह्यूमन. एनाटॉमी कशाला म्हणतात? स्टडी ऑफ इंटरनल ऑर्गन ऑफ ह्यूमन. एनाटॉमी काय? एक ब्रांच आहे. स्टडी इंटरनल ऑर्गन. आपले इंटरनल ऑर्गन कोणते? हार्ट, किडनी, लंग्स. ठीक आहे, हे काय? इंटरनल ऑर्गन आहे, शरीराच्या आत आहे, बाहेरून दिसत नाही. एक्सटर्नल काय? आईज, इयर. ठीक आहे, हे एक्सटर्नल ऑर्गन. तर त्याला काय म्हणतात? मग मॉर्फोलॉजी म्हणतात. मॉर्फोलॉजी. ठीक आहे, याच्यानंतर बघू. पण यानं काय केलं? ह्यूमन एनाटॉमी कशी स्टडी केली? विथ द हेल्प ऑफ डेड बॉडी. ठीक आहे, जिवंत माणसाला कापून नाही बघितलं, त्यानं काय केलं? डेड बॉडीचं डिसेक्शन केलं. आज पण जर तुम्ही फर्स्ट इयरला जाता तर डिसेक्शन ऑफ ह्यूमन डेड बॉडी असते. माणसाला कापून त्याच्या आतमध्ये कुठं लंग्स आहे, कुठं किडनी, कुठं काय ते दाखवलं जातं. मलाही नाही माहित, ऐकलेल्या गोष्टी. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन सांगतो. त्याने युरिनरी स्टोन किंवा आपण त्याला म्हणतो बघा किडनी स्टोन, मूतखडा, त्याचा पण त्याने काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या जडीबुटी त्याने शोधण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून हा युरिनरी स्टोन जो असतो आपल्या किडनीमध्ये येतो, त्याने काय होतं? बाथरूमला जाताना त्रास होतो. तर हे पण कोणी केलेले? सुश्रुतने त्या काळी अभ्यास केला. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन जर त्याचं एक सांगायचं झालं तर सर्वांना सुंदर बनायची फार हौस असते. ठीक आहे, बरोबर आहे. तर या सुश्रुतनं त्याच्या काळामध्ये प्लास्टिक सर्जरी पण केली असणार. प्लास्टिक सर्जरी 2600 वर्षापूर्वी प्लास्टिक सर्जरी. आपल्या इथं आज करायला गेलं तर आपल्याला जमत नाही, माहिती नाही.
त्यानं 2600 वर्षापूर्वी प्लास्टिक सर्जरी केली. त्याच्यानंतर त्याने एक ग्रंथ लिहिलाय बघा, त्याने एक ग्रंथ लिहिलाय, त्याचं नाव आहे सुश्रुत, SHRU, सुश्रुत संहिता. या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्या ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहे. हा एक असं मानतात की हा ग्रंथ एकटा यानं नाही लिहिला, याचे काही स्टुडंट पण होते. असे 150-200 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळ्यांनी मिळून तो सुश्रुत संहिता नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये आणखीन जर सांगितलं तर आपल्याकडं आयुर्वेद ऐकलं असेल सगळ्यांनी, आयुर्वेदिक डॉक्टर, आयुर्वेद. आपले पुराण काळातले जे खूप सारे वेद आहेत, 4 वेद माहिती ना, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. त्याच्यातला सर्वात जुना जो ऋग्वेद आहे, त्या ऋग्वेदचा एक पार्ट आहे. ठीक आहे. आयुर्वेद इज पार्ट ऑफ ऋग्वेद. तुमचं जर ऋग्वेद आहे जुन्या काळाचे, त्याच्यामध्ये काय आहे, आयुर्वेद त्याचा एक भाग, एक छोटासा भाग. ठीक आहे. त्याच्यात ऋग्वेद मध्ये सांगितलेलं आहे की बाबा आयुर्वेद मध्ये असं होतं, तसं होतं, तसं होतं, तसं होतं. आणखी सुश्रुतने जुन्या काळी ब्लड क्लॉटिंग याचा अभ्यास केला. ब्लड क्लॉटिंगचा काय केलं माहिती का, असं म्हटलं जातं त्याने जगातली पहिली बायपास सर्जरी कॅरीड आउट केली. बायपास सर्जरी हार्टवर होते. हार्टच्या तिथे त्याने छेद दिलता वाटतं. त्याच्यानंतर त्याने तिथून रक्त बाहेर पडतं. तिथून एखाद्या ठिकाणी आता कापलं तर रक्त बाहेर पडतं, तर ते रक्त असं लॉस नाही व्हावं त्याच्यामुळे त्यांनी जळू, लीच, ज्याला आपण काय म्हणतो लीच किंवा जळू, तुम्हाला माहित असेल, ते लीच त्याने त्या ब्लड वेसल्स वर लावले होते. जेणेकरून काय असतं माहिती का, हा जळू असा असतो बघा, जळूचं एक तोंड असतं असं छोटंसं आणि त्याच्यावर तो असा मोठा असतो. तो एकदा जिथं रक्त आहे तिथं लावून दिलं ना की हा जेवढा फुगू शकतो तेवढं रक्त आत घेतो. त्याच्यानंतर काय होतं, हे त्याच्यावर कॅप म्हणून ऍक्ट करतं. हे जळू काय होतं, त्या ब्लड वेसलवर अशी कॅप म्हणून ऍक्ट होतं. म्हणजे ती काय होती, ब्लड वेसल तिथंच ब्लॉक होऊन जाते, तिच्यातून रक्त बाहेर येत, कारण तिच्यावर जळू लागलेला. अशा या लीचचा किंवा त्या जळूचा वापर करून त्याने पहिली बायपास सर्जरी करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला, असं आपल्याला नोंद आहे. ठीक आहे. तर इतकी मोठी गोष्ट आपल्या सुश्रुतने केली. कधी 2600 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर आणखीन एक दुसरं नाव येतं चरक. ठीक आहे, चरस नाही. ठीक आहे. खूप मोठ्या गोष्टी आपल्या भारतात घडलेल्या आहेत. आपल्या भारताने जगाला योग ही एक गोष्ट दिली जिची आज जगात सर्वत्र चर्चा आहे. खरं योग करायला पाहिजे, योग एकदम चांगली गोष्ट आहे. मन स्वास्थ्य, सगळं स्वास्थ्य राहतं. ठीक आहे. तिचा असा लगेच असर नाही दिसत, पण जाणवत नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या एकदम छान व्हायला लागतात, त्याच्यामुळे तुम्हाला जाणवत नाही, पण तिचा असर आहे. अभ्यासाअंतर्गत या गोष्टी सिद्ध झाल्या. ठीक आहे. हे पण भारताची देण योग. त्याच्यानंतर नेक्स्ट नाव आहे बघा चरक. चरकनं काय केलेलं आहे बघा, चरकनं अभ्यास कशाचा केलाय, डायजेशन म्हणजे काय, पचन, तुमचं पचन कसं होतं. त्याच्यानंतर मेटाबॉलिझमचा अभ्यास केला. त्याच्यानंतर आणखी कशाचा अभ्यास केला, त्याने अभ्यास केला बघा इम्युनिटी. आजकाल जिकडं तिकडं टीव्हीवर तेच चालू, इम्युनिटी. काय असतं हे इम्युनिटी. डायजेशन तर तुम्हाला माहिती, पचन, की खाल्लं अन्न ते शरीरामध्ये बाहेर टाकण्यापर्यंतची जी पण क्रिया असते तिला काय होते, पचन. म्हणजे तुम्ही डायजेशन मध्ये काय करतात, फूड इनटेक करतात. फूड इनटेक केल्याच्या नंतर त्या फूडला ब्रेकडाऊन केलं जातं सिंपल ऑर्गॅनिक मॅटर मध्ये. त्यातले जे हवे असतात ऑर्गॅनिक मॅटर ते ब्लड ऍब्सॉर्ब करतं. राहिलेले जे ऑर्गॅनिक मॅटर किंवा वेस्ट प्रॉडक्ट म्हणून, ऑर्गॅनिक मॅटर तर ब्लड न ऍब्सॉर्ब केलं, मग राहिलेला जो वेस्ट प्रॉडक्ट आहे तो कुठे पाठवला जातो, तुमच्या रेक्टम मध्ये. आणि रेक्टम मधून तो काय केला जातो, बाहेर टाकला जातो.
रेक्टम. ठीक आहे, हे आपण शिकणार आहे या वर्षी शिकणार. त्याच्यानंतर मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाची क्रिया, डे टू डे ऍक्टिव्हिटीज तुमच्या, श्वसन, त्याच्यानंतर तुमची जे हार्ट ब्लड ट्रान्सपोर्ट होतं ते, त्याच्यानंतर तुम्ही मिक्च्युरेशन करतात. मिक्च्युरेशन करतात म्हणजे बाथरूमला जातात. हे सगळे ऍक्टिव्हिटीज डेली तुमच्या, तुम्हाला एखाद्या ठिकाणी चटका लागला तर तिथं रिस्पॉन्ड करणं, हे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. श्वसन करणं, ठीक आहे, या सगळ्या कुठं मेटाबॉलिझम. तर त्यानं त्याचा पण अभ्यास केलेला आढळतो. त्याचे काही संशोधन त्यानं त्याच्या ग्रंथामध्ये लिहिले. त्याच्यानंतर इम्युनिटी. त्यानं पहिल्यांदा सांगितलेलं आहे, असं मानलं जातं की चरकनं सांगितलेलं आहे की माणसाच्या शरीरामध्ये अशी काही पॉवर असते की जी त्याला इतर रोगापासून बचाव करते. हे चरकनं पहिल्यांदा सांगितले, म्हणजे सांगितलेले. ठीक आहे, चरक होता. त्याच्यानंतर चरकचा एक बुक आहे, त्याला म्हणतात चरक संहिता. चरक संहिता. ठीक आहे, तर चरक संहिता हे झालं आपलं एन्शियंट बायोलॉजी. त्याच्यानंतर आणखीन जर तुम्हाला नाव ऐकायला भेटले तर अश्विनी कुमार एक होता, अश्विनी कुमार. ठीक आहे, हा पण एक चांगला होता. याच्यावर गुगलवर सर्च करा अश्विनी कुमार म्हणून, बघा तुम्हाला काय माहिती भेटली. थोडीशी माहिती मला पण तुम्हाला हो. ठीक आहे, अश्विनी कुमार. ओके, चला लिहा, नंतर बघूया. हे झालं इंट्रोडक्शन. आता बायोलॉजीचा अभ्यास का करायचा, तर बायोलॉजीचा अभ्यास याच्यासाठी करायचा कारण बायोलॉजी आपल्याला खूप हेल्पफुल आहे. कुठे कुठे हेल्पफुल आहे, ठीक आहे, इथे हेडिंग टाकू आपण, स्कोप ऑफ बायोलॉजी. स्कोप, बायोलॉजी केला तर काय स्कोप आहे बघा. सायन्सला लई स्कोप आहे, बरं ठीक आहे. बायोलॉजी मध्ये काय स्कोप आहे, बायोलॉजीचा स्कोप बघा. पहिले मेडिकल फील्ड, डॉक्टर बनू शकता, नर्स बनू शकता, वेटरनरी डॉक्टर, ढोरांचा डॉक्टर बनू शकता. ठीक आहे, तिथे तुम्ही करू शकता. तुम्हाला काही जास्त त्याची सांगण्याची गरज नाही की मेडिकल मध्ये खूप असतात. हार्टचा डॉक्टर, किडनीचा डॉक्टर, कान नाक घसा, ठीक आहे, असे ENTC म्हणतात त्यांना. तर असे बरेच जण आहेत, तर हे डॉक्टर बनू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नर्सेस पण बनू शकतात. आजच्या याच्यात नर्सेसचे किंवा जे ब्रदर्स म्हणतात, वॉर्ड बॉय, त्यांची खूप मदत झालेली आपल्याला कोरोना हे करण्यासाठी. कारण ग्राउंड लेवलवर ही जे नर्सेस आणि हे लोक होते जे पेशंटला हाताळत होते. ठीक आहे, हे लोक पण खूप आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट येतं जेनेटिक्स. बरेचसे आपले आजार जे आहेत शरीरामधले ते जेनेटिकली रिझन आहे. काही लोकांचे डोळे निळेच असतात, काही लोकांचे काळेच असतात, काहींची फॅमिलीमध्ये सगळे जाडच दिसतात, काही डार्क दिसतात. तर हे सगळे का दिसतात, कुठला जीन्स त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, कुठल्या जीन्समुळे तुम्हाला आजार होतात, काय होतात, याचा सगळा अभ्यास आपल्याला जेनेटिक्स मध्ये करता येतो. त्याच्यासाठी बायोलॉजीचा नॉलेज पाहिजे. बायोलॉजीमध्ये ही ब्रांच जेनेटिक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड जर पाहायचं झालं तर थर्ड नाव घेऊया बायोटेक्नॉलॉजी. आज हिचा लय बोलबाला आहे. बायोटेक्नॉलॉजी काय आहे? बायोटेक्नॉलॉजी याच्यामध्ये तुम्हाला एक ऐकलं असेल GM क्रॉप, जे आज तुम्ही वापरतात का, बीटी कॉटन, त्याला काय म्हणतात, जेनेटिकली. GM म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. काय केलेले आहे, जेनेटिकली मॉडिफाय केलेले. कोणाला? क्रॉपला, पिकांना. बीटी कॉटन तुम्हाला माहिती, बीटी कॉटनचा काय बरं, बीटी कॉटनला बोंडअळी मिळाली, बरोबर आहे. बीटी कॉटनला बोंडअळीचा प्रादुर्भाव होते. त्याच्यानंतर तुमचे असे बरेचसे क्रॉप आहेत की त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशालिटी, कोणाचे दाणे मोठे येतात, कोणाचं बुटकं झाड असतं पण त्याच्यावर फळं खूप लागतात. हे सगळं जे आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये रिव्होल्यूशन झालेले ते कशामुळे झालेले, बायोटेक्नॉलॉजीच्या अभ्यासामुळे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट, आपलं इन्सुलिन. जर पूर्वी माणसाला इन्सुलिनची कमी झाली तर माणूस इन्सुलिन कसं मिळवायचा, एक तर तो पीग नाहीतर हॉर्स यांच्याकडं, हॉर्स यांना मारायचा आणि यांच्या शरीरामधून
ते इन्सुलिन मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि यांच्या शरीरामधून जे इन्सुलिन मिळायचं ते खूप स्मॉल क्वांटिटीमध्ये होतं, खूपच छोटं, की माणसाला ते पुरणार बी नाही एवढे प्राणी मारण्याचे क्वांटिटी, बोर्डवरती घ्यावं लागतं, क्वांटिटी खूप स्मॉल क्वांटिटी. मग त्याच्यानंतर काय झालं, एक टीआय प्लाझ्मिड, ठीक आहे, असे भरपूरशे काय झालेले व्हेक्टर म्हणतात त्यांना, हे व्हेक्टरची माणसाला माहिती झाली आणि या व्हेक्टरला काय केलेलं आहे, या बॅक्टेरिया असतात एक प्रकारचे, काय असतात बॅक्टेरिया, या बॅक्टेरियांना माणसाने शिकून दिलं इन्सुलिन कसं बनवायचं. मग हे बॅक्टेरिया काय करतात, माणसासाठी इन्सुलिन बनवतात. आज माणूस इन्सुलिनसाठी कुठलेच प्राणी मारत नाही, डायरेक्ट त्या बॅक्टेरियाला सांगतो, तो बॅक्टेरिया बनवून देतो. हे मिळणारं इन्सुलिन पण काय झालं, मग स्वस्त झालं. पहिले काय एक हॉर्सची किंमत भरपूर असते, ती हॉर्स मारला तर ते भरपूर महाग असते, ठीक आहे. तर मग बॅक्टेरियाच्या मदतीनं करतात. त्याच्यामुळे हे काय झाले, बायोटेक्नॉलॉजी मध्ये ह्या गोष्टी आपण शिकतो. त्याच्यानंतर त्याच्यात क्लोनिंग वगैरे, जर तुम्ही शक्तिमान जर पाहत असाल, लॉकडाऊन मध्ये शक्तिमान लागलं तर ते आपण डॉक्टर जयकॉलनं शक्तिमानचा क्लोन केला, ते पण कशाच्या मदतीने, बायोटेक. हे पण आपण शिकणार आहे आपल्या चॅप्टर मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा डेअरी, जे आपले पशुपालन मध्ये आपण आहेत आपले ते करणारे, डेअरी, फिशरी, मत्स्यपालन. फिशरी मध्ये पण याचा बायोटेक्नॉलॉजीचा, की कुठला आपला काय म्हणतात त्याला मासा कुठल्या पाण्यात चांगला वाढतो, काय वाढतो, त्याची किती ग्रोथ आहे, किती खाद्य अन्न लागतं, किती त्याच्यापासून मासळी मिळते, हे सगळं आपल्याला त्याच्यात मिळतं. डेअरीमध्ये पण गाय म्हशीला तुम्ही ढेप खाऊ घालतात, पहिले नव्हते खाऊ घालत, कुठला चारा दिला तर गाय जास्त दूध देते, कुठलं नाही, तर हे सगळं आपण बायोलॉजीच्या अभ्यासातून साध्य केलेले. त्याच्यानंतर ॲपिकल्चर, याला मधुमक्षिका पालन, मधुमक्षिका असतात मधमाशा, त्याचं काय करतात, पालन करतात. आणि आपल्या एरियामध्ये याची फार गरज आहे, खास करून पिंपळगाव रेणुकाई साईडचं जे एरिया आहे ना, तिकडे प्रोडक्शन कमी झालेलं आहे शेतकऱ्याचं. मी एक लोकमत पेपरमध्ये न्यूज वाचली होती, तर जे आपले ॲग्रिकल्चरचे हे कृषी अधिकारी त्यांनी सांगितलं की इथं मधुमक्षिका पालनला खूप स्कोप आहे पिंपळगाव रेणुकाई साईडला, कारण तिथे काय झालेलं आहे, मधमाशांची कमी असल्यामुळं ते मधमाशा काय करतात, परागीकरण करतात, पॉलिनेशन म्हणतो आपण. ते पॉलिनेशन करताना काय हेल्प करतात, जितकं जास्त पॉलिनेशन होतं तितकं जास्त उत्पन्न पण निघतं. तर एखाद्याला जोडधंदा म्हणून जर हे करायचं असेल शेतीमध्ये अवेलेबल, तर आपल्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला संपर्क साधून हे करण्याचा प्रयत्न करा, कारण याचा खूप स्कोप आहे. त्या साईडला फार हॅमर झालेली आहे उत्पादन, ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं. लास्ट आहे बघा फार्मसी, जिथे आपण काय बनवतो, ड्रग्ज. आज कोरोनाचं चालू आहे काही डोस, त्याच्यामध्ये फार्मसी ह्या फील्डला पण काय आलेलं आहे, महत्त्व आलं, कारण तिच्यावर आपल्याला एक चांगलं करेक्ट औषध मिळालं जिचे कमीत कमी साईड इफेक्ट असेल, तर त्याच्यावरून आपण काय करू, आपले जे रुग्ण आहेत, पेशंट्स आहेत, त्यांना ट्रीट करू. तर काय नॉलेज आहे, ड्रग्जचं नॉलेज आपल्याला. ड्रग्ज म्हणजे ते ड्रग्जनी ज्याच्यात माणूस शुद्धीवर राहत नाही, तर ड्रग्ज म्हणजे औषध, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट आहे बघा प्युअर बायोलॉजी. प्युअर बायोलॉजी मध्ये काय, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी. मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, सूक्ष्म जीवशास्त्र, जेवढे पण मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यावर स्टडी करायचा, मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्म जीवशास्त्र. त्याच्यानंतर व्हायरोलॉजी, व्हायरोलॉजी मध्ये काय करतात, व्हायरसेसची स्टडी करतात, ठीक आहे. तर हे प्युअर बायोलॉजीच्या काय ब्रांचेस आहेत, तिथं पण काय होतं, खूप स्कोप आहे, रिसर्च मध्ये खूप स्कोप आहे. कारण समजा सगळेच जण मेडिकल आणि याला लागले नाही, तर त्यांनी इकडे ट्राय करा. भारतामध्ये अशा खूप साऱ्या इन्स्टिट्यूट आहे, गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट आहे, तिथलं शिक्षण पण खूप क्वालिटी आहे, क्वालिटेड शिक्षण भेटतं. तिथे तुम्ही ह्या प्युअर बायोलॉजी किंवा प्युअर फिजिक्स, प्युअर केमिस्ट्री मध्ये जर अभ्यास केला तर खूप सुविधा मिळतात, आणि त्याच्यात तुम्हाला रिसर्च पण करता येते, PhD पण करता येते, खूप सारं हे पण भेटतं, ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर ह्या वर्षी आपण हे काय काय शिकणार आहोत. ह्या वर्षी आपण माणसाच्या
शरीराचं जे बेसिक युनिट आहे सेल, बेसिक युनिट आहे सेल, बेसिक युनिट आहे सेल, ते ऑर्गन, मग ते कोणाची असो, प्लांट असो नाही तर ॲनिमल असो, ॲनिमल, ठीक आहे. तर आपण प्लांटच्या पण सेल्सचं किंवा ॲनिमलच्या पण सेल्सचं अभ्यास करणार आहोत. तर तिथून आपल्याला ॲनिमलच्या सेल्सचं आणि ऑर्गन्सचं, प्लांटचे पण ऑर्गन्स असतात, ठीक आहे, थोडेफार फुल बिल, ते ॲनिमलचे ऑर्गन, हार्ट, लंग्स, किडनी, हे काय ह्युमन ऑर्गन आहे, ठीक आहे, त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर डायजेशन, एक्झेशन काय असतं, त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस, आपण जे रिस्पायरेशन करतो, श्वासात घेतो बाहेर सोडतो, ते पण करणार आहे. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन, प्लांटचं पण ॲनिमलचं पण. त्याच्यानंतर आणखी सांगायचं जर झालं तर एन्व्हायरमेंटचं पण बघणार आहे, इकोलॉजी, परिसर पण पाहिजे, चांगला पाहिजे. परिसर चांगला असेल तर काय होईल, आपल्याला एक चांगली लाईफ मिळेल, नाही तर सगळ्यांना आजारच होत राहतील, ठीक आहे. इकोलॉजी पण बघणार आहोत. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी पण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपलं आणखीन काय बघता येईल, मॉलिक्युलर बायोलॉजी बघणार आहोत. मॉलिक्युलर बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये काय असणार, मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे कसे बनतात, यांचा काय रोल आहे, एन्झाईम्स, ठीक आहे, यांचे सगळ्यांचे आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर की प्लांट आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन, बाबा हे कशात टाकल्या जातात, हे कशात टाकल्या जातात, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण यावर्षी बघणार आहोत. उद्यापासून आपण ॲक्च्युअल सिलेबसला सुरुवात करू आणि मी पहिला चॅप्टर 11वीचा चालू करू, ठीक आहे. तोपर्यंत मला अश्विनी कुमारचं तुम्हाला काय माहिती भेटली एका कागदावर लिहा आणि फोटो काढून पाठवू शकता व्हॉट्सअपच्या ग्रुपवर, ठीक आहे.